तुमच्यापैकी जेवढ्यांना पाप क्षमा झालेली आहे प्रत्येकाने ही गोष्ट सदैव लक्षात ठेवली पाहिजे. मी नीतिमान आहे, पण माझं नीतिमत्व माझं नाहीये, प्रभूचं आहे. माझ्या आत्म्याला सफेद कपडे घालण्यात आलेले आहेत. डागाळलेले आणि पापी आणि अशुद्ध कपडे काढून टाकण्यात आलेले आहेत. पण माझ्या आत्म्याला जे शुभ्र कपडे आहेत ते माझे नाही आहेत, ते माझ्या प्रभूचे आहेत. त्याने त्याचे शुभ्र कपडे मला घातलेले आहेत, कारण मी तर जन्माचा पापी होतो. मी तर जन्माची पापी होते. माझी काही लायकी नव्हती. मला त्याचं नीतिमत्व मिळालं. मला त्याची पवित्रता प्राप्त झाली. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. हे देवाचं फार मोठं प्रेम आहे. आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. आपल्या चांगुलपणामुळे नाही, आपल्या भल्या कामांमुळे नाही. आपण काहीतरी देवाला खुश करणारे जीवन जगलो म्हणून आपल्याला अनंत जीवनात घेण्यासाठी ख्रिस्त क्रूसावर मेला असं नाही, तर आपण पापी असतानाच आपल्याला वाचवण्यासाठी येशू ख्रिस्ताने क्रूसावरती मरण पत्करलं. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला या देवाच्या प्रेमाकडे सतत बघता आलं पाहिजे. आणि आपण जीवनात कितीही आशीर्वादित लोक झालो, कितीही आशीर्वादित बनलो, आपलं जीवन किती आनंदाने भरून गेलं, तरी आपल्याला समजलं पाहिजे या सगळ्याचं मूळ कुठे आहे. मी पापी असताना ख्रिस्त माझ्यासाठी क्रूसावर मरण पावला.